ألم تر إلى الذين قيل لهم كفوا أيديكم وأقيموا الصلاة وآتوا الزكاة فلما كتب عليهم القتال إذا فريق منهم يخشون الناس كخشية الله أو أشد خشية وقالوا ربنا لم كتبت علينا القتال لولا أخرتنا إلى أجل قريب قل متاع الدنيا قليل والآخرة خير لمن اتقى ولا تظلمون فتيلا أينما تكونوا يدرككم الموت ولو كنتم في بروج مشيدة وإن تصبهم حسنة يقولوا هذه من عند الله وإن تصبهم سيئة يقولوا هذه من عندك قل كل من عند الله فما لهؤلاء القوم لا يكادون يفقهون حديثا ما أصابك من حسنة فمن الله وما أصابك من سيئة فمن نفسك وأرسلناك للناس رسولا وكفى بالله شهيدا من يطع الرسول فقد أطاع الله ومن تولى فما أرسلناك عليهم حفيظا ويقولون طاعة فإذا برزوا من عندك بيت طائفة منهم غير الذي تقول والله يكتب ما يبيتون فأعرض عنهم وتوكل على الله وكفى بالله وكيلا أفلا يتدبرون القرآن ولو كان من عند غير الله لوجدوا فيه اختلافا كثيرا وإذا جاءهم أمر من الأمن أو الخوف أذاعوا به ولو ردوه إلى الرسول وإلى أولي الأمر منهم لعلمه الذين يستنبطونه منهم ولولا فضل الله عليكم ورحمته لاتبعتم الشيطان إلا قليلا فقاتل في سبيل الله لا تكلف إلا نفسك وحرض المؤمنين عسى الله أن يكف بأس الذين كفروا والله أشد بأسا وأشد تنكيلا من يشفع شفاعة حسنة يكن له نصيب منها ومن يشفع شفاعة سيئة يكن له كفل منها وكان الله على كل شيء مقيتا وإذا حييتم بتحية فحيوا بأحسن منها أو ردوها إن الله كان على كل شيء حسيبا الله لا إله إلا هو ليجمعنكم إلى يوم القيامة لا ريب فيه ومن أصدق من الله حديثا. काय तुम्ही त्या लोकांना नाही पाहिलं ज्यांना सांगितलं गेलं होतं की आपले हात थोडे रोखून ठेवा आणि नमाज कायम राखा आणि जकात अदा करीत रहा. मग जेव्हा त्यांना लढाईचा आदेश दिला गेला तेव्हा त्यांच्यापैकी एक टोळी लोकांना अशा प्रकारे भिवू लागली जसं अल्लाहचं भय राखलं पाहिजे. उलट यापेक्षाही जास्त भीती त्यांना वाटू लागली आणि म्हणू लागले की हे आमच्या पालनकर्त्या, तू आमच्यावर लढाई बंधनकारक का केलीस? थोडा समय आणि ढील आम्हाला का नाही दिलीस? तुम्ही सांगा की या जगाचा लाभ फार थोडा आहे आणि फक्त अल्लाहचं भय राखणाऱ्यांची आखिरत कितीतरी उत्तम आहे आणि तिथे तुमचं कणा इतकंही नुकसान होणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणी देखील असाल मृत्यू कोणत्याही स्थितीत तुम्हाला येऊन धरेल. मग मजबूत अशा किल्ल्यामध्ये सुरक्षित असाल तरीही मृत्यूपासून बचाव करू शकत नाही. जर यांना एखादं यश लाभतं तर म्हणतात की अल्लाहतर्फे लाभलं, पण जर अपयश पदरी पडलं तर म्हणतात की हे सर्व तुमच्यामुळे झालं. तुम्ही सांगा की सर्व काही अल्लाहतर्फेच होत असतं. या लोकांची केवढी वाईट अवस्था आहे की एखादी गोष्ट त्यांना नीट समजून येत नाही. हे मानवा, तुला जो काही आराम, चैन आणि चांगली स्थिती लाभेल ती सर्व अल्लाहतर्फे असते आणि जर एखादं संकट किंवा यातना येऊन पोहोचेल तर याला कारण तू स्वतःच आहेस. आणि हे पैगंबर, आम्ही तुम्हाला मानवापर्यंत संदेश पोहोचवण्याकरता रसूल पैगंबर बनवून पाठवला आहे.
यावर अल्लाहची साक्ष पुरेशी आहे. ज्याने पैगंबराचा आदेश मानला त्यानं खरं पाहता अल्लाहचा आदेश मानला, आणि जो उलट पावली फिरला तर आम्ही तुम्हाला त्यांच्यावर पहारा देण्यासाठी पाठवलेलं नाही. स्वतः येऊन सांगतात की आम्ही आदेश मानायला तयार आहोत, आणि आपल्या जवळून बाहेर जाऊन काही जण रात्री लपून छपून तुमच्या वचनाविरुद्ध सल्लामसलत करतात. हे लोक गुप्तपणे जे काही ठरवतात अल्लाहनं ते सर्व काही लिहून ठेवलं आहे. आता तुम्ही त्यांची पर्वा करू नका आणि अल्लाहवर भरोसा कायम राखा. सर्व कामं दुरुस्त करण्यास अल्लाह पुरेसा आहे. काय हे लोक कुराणाबाबत विचार चिंतन करीत नाहीत? जर हा अल्लाहच्या ऐवजी दुसऱ्या कोणाचा ग्रंथ असता तर यांना यात मोठा मतभेद दिसून आला असता. आणि जेव्हा यांच्याजवळ एखादी खबर पोहोचते शांती किंवा भीतीची, तर तिचा खूप प्रचार करून हे अफवा पसरवतात. आणि जर या लोकांनी ती खबर पैगंबरांपर्यंत पोहोचवली असती किंवा आपल्यातल्या जबाबदार लोकांच्या कानावर टाकली असती तर तिची जाच पडताळ करणाऱ्यांनी तिची खरी हकीकत माहीत करून घेतली असती. जर तुमच्यावर अल्लाहची कृपा आणि त्याची दयादृष्टी राहिली नसती तर काही ना सोडून इतर दुसरे लोक सैतानाच्या मागे जाऊ शकत होते. तेव्हा तुम्ही लढत रहा अल्लाहच्या मार्गात. तुमच्यावर फक्त आपल्या जीवाची जबाबदारी आहे, आणि ताकीद करून इमानधारकांचं धैर्य वाढवत रहा. असं कराल तर लवकरच सर्वश्रेष्ठ अल्लाह इन्कारी लोकांच्या लढाईचा जोर कमी करेल, आणि अल्लाहचा लढाईचा जोर अतिशय सक्त आहे, आणि लढाई बंद करण्यातही त्याच्यातर्फे कठोर कारवाई होते. जो कोणी चांगल्या कामाची शिफारस करेल तर त्यातला एक हिस्सा त्याच्या वाट्यालाही येईल, आणि जो कोणी वाईट कामाची शिफारस करेल तर त्याच्यावरही त्या दुराचाराचं ओझं लादलं जाईल. आणि अल्लाह तर प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवणारा आहे आणि प्रत्येक वेळी हजर आहे. आणि तुम्हाला जेव्हा कोणी सलाम करेल तर त्यापेक्षाही चांगल्या शब्दात किंवा तशाच शब्दात सलामाला उत्तर देत जा. निस्संदेह अल्लाह प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेणार आहे. अल्लाहच्या शिवाय कोणीही ईश्वर किंवा उपास्य नाही. तो तुम्हा सर्वांना कयामतीच्या दिवशी एकत्र करेल यात शंका नाही. आणि अल्लाहच्या वचनापेक्षा अधिक सत्यवचन आणखी कोणाचं असू शकतं?